पद्मश्री मिळणं हा माझ्याकरता एक सुखद धक्का आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी। पाहुयात माझ्या सहकारी जयंती वागधरे यांनी अनुराधा पौडवाल यांच्याशी केलेली ही खास बातचीत। प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांना लवकरच पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। माझ्या सोबत आता स्वतः अनुराधा पौडवाल जी आहे, तुमचं मनापासून स्वागत आहे झी 24 तास मध्ये। आणि आता गायिका अनुराधा पौडवाल पद्मश्री अनुराधा पौडवाल झाल्यात, तर या भावना कशा व्यक्त कराल? मला अतिशय आनंद होत आहे आणि हे खरोखरच फार मोठं सरप्राईज आहे, कारण मी कधी अपेक्षा केली नव्हती। आणि आज ज्यावेळेला मला चॅनल्समधनं फोन आला उदयदादा निरगुडकरांचा आणि असं अभिनंदन आणि तुम्हाला मिळालेलं आहे पुरस्कार, पद्म पुरस्कार, त्यावेळेला मला अतिशय म्हणजे सुखद धक्का होता तो। आणि खरोखरच हे एक असं अवॉर्ड आहे की जे इट्स अ हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड, आणि जे तुम्ही तुमच्या स्फिअरमध्ये जे काय कामगिरी करता, तर ते आपल्याला भरून पावतं ज्यावेळेला हे अवॉर्ड, जे पद्म इज अ व्हेरी डिफरंट सॉर्ट ऑफ एन अवॉर्ड। त्यामुळे खूप मला बरं वाटलं आणि मी आभारी आहे द गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आणि ऑफकोर्स माझे सगळे फॅन फॉलोईंग्स आणि तुम्ही मीडियाची देखील, कारण गेले 40-45 वर्ष मला तुमचं सातत्याने प्रेम मिळत आलेलं आहे। थँक्यू व्हेरी मच। नक्कीच। आणि तुम्ही अनेक सिनेमांसाठी गाणं गायलं आहे, अनेक भाषांमध्ये गाणं म्हटलं आहे, भक्तिगीतं गायली आहेत, वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत, पण कुठेतरी आता आम्हाला आमच्या अनुराधाजी कुठेतरी थांबल्या आहेत। आता आम्हाला तुमची गाणी ऐकायला मिळत नाही, तर ते कधी होणार आहे? आत्ता सध्या मी बरेचसे कार्यक्रम करत आहे आणि रेकॉर्डिंग्स वगैरे जनरली पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये वगैरे खूप कमी झालेले आहेत। पहिल्यांदा कसे असायचे तसं नाही आहे, हार्डली 15%। तर आता जास्त जेव्हा मी रेकॉर्डिंग्स करायचे त्यावेळेला मी प्रोग्राम्स करत नव्हते। आता ज्या वेळेला प्रोग्राम्स करत आहे तर आय रीच आउट टू मोर पीपल असं मला वाटतं। चला, पुन्हा एकदा पद्मश्री झाल्याबद्दल खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि थँक्यू व्हेरी मच। थँक्यू सो मच। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित सह जयंती वागधरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।